बुधवार दिनांक 26 जून 2024. सॅम बहादूर पहिला. सुंदर सिनेमा आहे. जनरल मार्शल, फील्ड मार्शल जनरल मानेकशाच्या लाईफवर आहे. विकी कौशलने काम केलंय मानेकशाचं. सुंदर सुंदर काम केलंय त्यांनी. आणि म्हणजे ओव्हरऑल मेनली त्याच्यामध्ये चीन बरोबरचं युद्ध, पाकिस्तान बरोबरचं युद्ध, आधी आपलं म्हणजे स्वतंत्रता मिळायच्या आधीची काही त्याचे इन्सिडेन्सेस आणि नंतर मग तो रिटायर होईपर्यंतची त्याची लाईफ, असं ओव्हरऑल त्याच्यामध्ये आहे. पण ओव्हरऑल सुंदर मूवी आहे. तर म्हणजे हेच दाखवलंय त्याचा आधी की सगळे त्याला डिसिप्लिन्ड आणि काय म्हणायचं त्याला, विटी जोक मारणारा वगैरे अशा सगळं तो पॉप्युलर असतो आणि स्ट्रिक्ट पण असतो, डिसिप्लिन्ड असतो. त्याला स्वतःला जेव्हा तो ट्रेनिंगमध्ये असतो पनिशमेंट्स मिळालेले असतात भरपूर, कारण मस्ती करण्यामध्ये वगैरे तो मिस केलं असतं, पण ते त्यांनी पुढे तो आपल्या ह्याच्यात इन्फंट्रीमध्ये ते चालू नाही देत. आणि मग तो एका पार्टीमध्ये होणाऱ्या बायकोला प्रपोज करतो डायरेक्टली, म्हणजे म्हणतो की मी काही म्हणणार नाही, मी डायरेक्टली तुला म्हणतोय की मी तुझ्याशी लग्न कर, मला तुझ्याशी लग्न करायचंय. तर आणि मग त्यांचं लग्न होतंय. जनरल मानेकशा आणि हा पारसी असतो. त्याला 2 मुली होतात. लाईफ तसं छानच चालू असतं. पण तेच म्हणजे कसे तो डिसिजन्स घेतो जेव्हा मग आता जेव्हा हे लोक ब्रिटिशच्या अंडर सोल्जर्स असतात, तर तेव्हा चुकून बंबार्डिंग होतं आणि ह्यांचेच 50 लोक मरतात. तेव्हा तो कसा स्पष्टपणे बोलतो. मग त्याच्या अगेन्स्ट कॉल म्हणून एक हे असतो, तो कॉन्स्पिरेसी करतो. पण मग कळतंच म्हणजे सगळ्यांना की याच्याबद्दल खोटं हे केल्या गेलंय आणि म्हणजे कोर्ट मार्शल होतं त्याचं, पण म्हणजे कुठलेच हे प्रूफ नसतात, खोटं उगीच त्याच्या अगेन्स्ट केलं असतं. मग त्याला उलट आणखी त्याची जागा ह्याला देतात, कॉलची जागा मोठी, म्हणजे असं त्याच्या ह्याच्यामुळे तो प्रमोट होत जातो प्रत्येक वेळेस. आणि कसं तो दरवेळेस आपल्या सोल्जर्स कडून बोलतो, सोल्जर्सचं कसं मनोबल वाढवतो. आणि पाकिस्तानच्या अगेन्स्ट जेव्हा त्यांना कळतं की आता हे करणार आहे, तर तो तेव्हा इंदिरा गांधी हे होते, नेहरूंची डेथ झाल्यावर. तर इंदिरा गांधी म्हणते की तुम्ही तयार राहा युद्ध करता. तो म्हणे मी युद्ध करणार नाही, आताचे कंडिशन्स आपल्याकरता फेवरेबल नाही आहेत, पण आपण तयार आहोत, मी तयार आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो ही डेट, या तारखेला पाकिस्तान अटॅक करेल. आणि तसंच होतं. आणि हे लोक सगळे प्रिपेअर्ड असतात आणि जिंकतात. आणि शेवटी जेव्हा ते युद्ध हरायलाही लागतात तेव्हा जास्त लॉस होऊ नये म्हणून तो अनाऊन्स करतो की तुम्ही लोक सरेंडर करा, तुम्हाला जसं सोल्जरला मान दिला जातो तसाच मान दिला जाईल. आणि मग ते युद्ध थांबतं. आणि ह्याला माहिती असतं ना त्याचा, कारण जेव्हा ब्रिटिश सोडून जात असतात तेव्हा त्याचाच मित्र खान जो असतो त्याला पाकिस्तानात जावं लागतं आणि हा हिंदुस्थानात, म्हणजे तो म्हणतो अरे तू कुठे जाशील, तो म्हणतो का माझी बायको मुंबईची आहे, मी दिल्लीत राहतो, माझा जन्म अमृतसरचा आहे, ऑफकोर्स मी इंडियनच आहे, असं करून म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं मित्राला. तर तो याया खान, तो म्हणतो मी ओळखतो त्याला, तर तो जास्त काळ हे नाही करणार. आणि तसंच होतं. आणि मग काही नाही, मग पुढे तिची बायको दरवेळेस बायकोला मात्र इंदिरा गांधीचा फोन आला किंवा इंदिरा गांधीबरोबर त्याची मीटिंग असली खूप राग येत असतो तिला. असं वाटतं इंदिरा गांधी त्याच्यावर लाईन मारत असते. इंदिरा गांधी इम्प्रेस पण असते मानेकशामुळे. आणि मग मानेकशाला हळूहळू प्रमोशन्स मिळत जातात. शेवटी त्याला फील्ड मार्शल पद्मभूषण पण मिळतं त्याच्या सगळ्या एका लढाईमध्ये. तर त्याला बांगलादेशच्याच ह्याच्या जेव्हा ते सेपरेशन मागत असतात तेव्हा छातीत 9 गोळ्या लागतात, पण तरी त्याचा मित्र त्याला उचलून आणतो. डॉक्टर्स म्हणतात अरे हा काही जगणार आहे का नाही, कशाला उगीच त्याच्यावर वेस्ट करायचा टाइम. तर त्याही याच्यात तो जोक मारतो आणि नाही, जो म्हणे एवढ्या गोळ्या खाऊ नये काय करतो तो, डेफिनेटली चला चला म्हणे लवकर ऑपरेट करू. म्हणजे असे त्याचे काही काही इन्सिडेन्सेस असे सांगितलेत की कसा तो
म्हणायचं हॅपी टू गो किंवा लाईव्हली माणूस असतो. आणि एंडमध्ये मग तो जेव्हा रिटायर होतो फील्ड मार्शल म्हणून, म्हणजे रिटायर व्हायच्या 15 दिवसच आधी त्याला फील्ड मार्शल ही पदवी मिळते आणि तो मग नंतर रिटायर होत असतो. तेव्हाही तो सगळेजण म्हणजे ते हे करतात, म्हणतात आम्ही तुला मिस करू किंवा आता उद्यापासून तुम्ही नसाल. तर म्हणजे कशाला, फील्ड मार्शल नेहमी असतो आणि मी असणार आहे असं म्हणून तो सगळ्यांची विदाई घेतो. म्हणजे त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रेम आणि आदर असतो आणि तो असावा, तो एनकरेज करावं त्यांनी लोकांना. आणि जेव्हा पण तो तयार असतो, म्हणजे अटॅकच्या गोष्टी असतात, तर तो नेहमी म्हणतो की आपला देश आहे, आपण सोल्जर्स आहोत आणि कोणीही बायकांना हात लावायचा नाही, बघायचं नाही त्यांच्याकडे. हे त्याचे स्ट्रिक्ट नेहमी ऑर्डर्स असतात. तर ओव्हरऑल पर्सनॅलिटी छान आणि त्याची लकब मानेकशाची छान उचलली आहे विकी कौशल, सुंदर केली आहे.